कळसुबाई हरिश्चंद्रगड वाईल्डलाईफ सँक्च्युरीमधल्या सांदन व्हॅली आणि रतनगडचा 2 दिवसाचा ट्रेक करून झाल्यावर आता निघालो सामरदमधून रतनवाडीकडे. रतनगडवरून खाली उतरताना जो हा नजारा दिसत आहे तोच आहे हा हिरव्यागार निसर्गामधून जाणारा सामरद रतनवाडी रोड, सध्या ज्यावरून आपण जात आहोत. रतनवाडीत एक सुंदर असे मंदिर आहे ज्याचे नाव आहे अमृतेश्वर मंदिर, जे बघण्यास आपण आता निघालो आहोत. तसेच काल रतनगड चढण्यास रतनवाडीतूनच सुरू केल्या कारणाने गाडी पण अमृतेश्वर मंदिराजवळच पार्क केली होती. ती घेऊन पुढे जायचा प्लॅन करायचा आहे, तर पहिला मंदिर बघूया. इथे 2 दरवाजे आहेत. याच्या समोर पण एक दरवाजा आहे, म्हणजेच 2 गाभारे पण म्हणता येत असावे. तर आज आपण नक्की काय करणार आहोत? 2 दिवसांचा सांदन व्हॅली आणि रतनगडचा कंटिन्यूअस ट्रेक केल्यामुळे शरीर थकले होते. त्यामुळे शरीराला आरामाची गरज होती. म्हणूनच आज भंडारदरामधील एका निसर्गमय हॉटेलमध्ये सनसेट बघत रात्र घालवायची ठरवली. रात्र एन्जॉय करायची ठरवली.
आणि मग काय, निघालो भंडारदरामधील या सुंदर रस्त्यावरून सनसेटच्या शोधात, सनसेटच्या हॉटेलच्या शोधात. सनसेटसाठीचे हॉटेल शोधण्याचा शोध यशस्वी ठरला, पण तो शोध एवढा मोठा झाला की हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत सनसेट होऊन गेला होता. पण तरी पण आकाशातल्या नजाऱ्यांमध्ये मन हरवून गेले. ठीक आहे, आता सनसेट नाही तर नाही, पण सनराईजसाठीचे चांगले हॉटेल शोधले. MTDC भंडारदरा. निवांत लेक साईडच्या रात्रीचा आनंद घेत झोपी गेलो. सकाळी उठलो, डोळे उघडले आणि समोर होता तो रूम लगतचा लेक. तो बघून खूप एनर्जेटिक फील झाले आणि हे पण जाणवले की माझ्या या रूममधून सूर्यच दिसत नाही. माझी रूम एकदम खाली होती, सेपरेट, प्रायव्हेट अशी. मग काय, आजूबाजूचा परिसर निहाळत सूर्याच्या शोधात वर रेस्टॉरंटमध्ये गेलो. मात्र सूर्य दिसला, पण सूर्योदय नाही. मात्र रेस्टॉरंट शांत. सकाळच्या अशा या निसर्गमय परिसरामध्ये, शांत, रम्य, थंड वातावरणामध्ये लेक साईडला निवांत चहा घेत बसण्याचा आनंद आता तुम्हाला लक्षात येतच असेल.